हे बघा स्पंज स्पंज. अजून मी काय गॅस मध्ये. नमस्कार मंडळी, कसे आहेत सर्व? बरे आहेत ना? तर आज आपण बनवणार आहोत भोपळ्याची बर्फी. लहान मुलं कसं भोपळ्याची भाजी वगैरे असे खात नाही, आणि अशा ह्याच्यामध्ये भाज्यांमध्ये जीवनसत्व भरपूर असते, आणि त्या हिशोबाने आपण ही भोपळ्याची बर्फी लहान मुलांच्या पोटात जावी अशा प्रकारची आपण स्वीट डिश तयार करणार आहोत. तर चला काय काय साहित्य बघून घेऊया. तर बघा, इथं भोपळे घेतले आहेत, काजू आहे, इथे वेलची आहेत, तूप आहे, 3 चम्मच कॉर्नफ्लॉवर आहे, 1 वाटी साखर आहे, तर दूध पावडर, फूड कलर आहे, पाणी आहे, आणि एक स्टीमर आहे. तर चला आता आपण सुरुवात करू. तर मंडळी, पहिला आपण गॅस ऑन करून पाणी ठेवूया. हा भोपळा स्वच्छ धुवून ठेवले. आता आपण साली काढून घेऊया, म्हणजे वरचं जे हे असतंय गाभा टाईप ते काढून घेऊया छानपैकी. हे बघा, तर चला असे आपले तुकडे करून टाकले आहेत. आता आपण गॅस फुल करूया, भांडवत ठेवून देऊया, आणि 7-8 मिनिटासाठी आपण वाफून घेऊ, आणि पुन्हा परत भेटू. तर मंडळी, इथं वेलच्या ठेवल्या, आपण ह्याची पावडर बनवून घेऊया, आणि मग नंतर काजू बारीक बारीक कट करून घेऊया. तो पण आपल्या इथे वाफून होते भोपळा. चला इथं एक एक करून वेलची काढते आणि पावडर करून बनवून घेऊ. आता पावडर करून घेऊया, बघू शकता. चला आता आपण साईडला ठेवूया, आणि बारीक बारीक काजू कापून घेऊया. तर मंडळी, चला आता आपण बघून घेऊया. 7 ते 10 मिनिटं झालेली आहे. चला आपण झाकण उघडून बघूया. हे बघा, हे बघा छानपैकी शिजलेलं आहे. हे बघा, चला आता आपण बंद करून घेऊया. तर मंडळी, चला इथं बघा, 1 नंबर आता थंडगार झालेला आहे. थोडंफार आहे गरम, पण एवढं नाहीये. मला आता आपण साली काढून घेऊया एक एक करून. बघा, व्यवस्थित पैकी आता साली निघते. बघा, सगळे कट आता झालेले आहे. आपण आता मिक्सर मध्ये एकजीव करून घेऊया. चला, त्याला बघा मंडळी, मस्त पैकी छान पैकी एकजीव बारीक एकदम झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये भांड्यामध्ये काढून घेऊया, पातेल्यामध्ये. हे बघा, हे बघा छान पैकी आता सगळं काढून घेतलेलं आहे. आता आपण याला साईडला ठेवूया. आता आपण याच्यामध्ये साखर टाकू. हे बघा, 1 वाटी साखर आहे. आपण टाकून आता एकजीव करून घेऊया. हे बघा, अजून मी काय गॅस मध्ये करत नाहीये, आपल्या वरच्या वरच आपलं करायचं आहे एकजीव. मग आपण गॅसवर थोडा एकजीव करणार आहोत. तर मंडळी, इथं छानपैकी आता एकजीव झालेला आहे. आता आपण गॅस एकदम बारीक करूया. हे बघा, तसं बारीकच एकदम केलेला आहे. आता याला चांगल्यापैकी एकजीव करायचा आहे.
तोपर्यंत आपण इथं हे 3 चम्मच आपण कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. तिथं आपण थोडस आपण पाणी टाकून एकत्र करून घेऊया. हे बघा 4-5 चम्मच आपण पाणी टाकणार आहोत. आणि याला आपल्याला करायच्या टायमालाच करणार. अजून 1 चम्मच घेतलेला आहे. तर मंडळी इथं आपण घोळ तयार झालेला आहे. याच्यामध्ये थोडस आपल्याला दूध पावडर टाकून घेऊया. आणि एकजीव करून घेऊ. बघा 1 नंबर छान पैकी एकजीव झालेला आहे. लागलीच आपण फूड कलर पण टाकूया. हे बघा. आणि हा आपला मंडळी सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे, जेणेकरून आपली बर्फी छान होती. बघा छान कलर सुटलेला आहे. आपण आता त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. चांगल्यापैकी एकजीव करून घेऊ आता. तर मंडळी आता आपण ह्याच्यामध्ये तूप टाकायचं आहे. चांगल्यापैकी एकजीव होण्यासाठी खूप गरजेचं आहे. बघा तुम्ही ह्याच्यामध्ये तेल पण टाकू शकता. तेलामध्ये जरा टेस्ट वेगळी येते. ह्याच्यामध्ये लागलीच आपण वेलची पूड आणि काजू टाकून देऊया. आणि आता एकजीव करून घेऊ परत. मंडळी इथं बघू शकता छान पैकी आता एकजीव झालेला आहे. हे बघा अशा प्रकारे तेल पण चांगल्यापैकी सुटलेला आहे. आता आपण गॅस बंद करूया. आता मी छोटीशी प्लेट घेतलेली आहे. तुम्ही काही घेऊ शकता, वाटी किंवा असं चौकोन काहीतरी डबा वगैरे. तेल लावते असं तुम्ही घेऊ शकता. हे बघा ह्याच्यामध्ये हा बॅटर आपण काढून घेऊ. तर मंडळी हे बघू शकता सगळे आपले जे बॅटर होतं ते काढून घेतलेलं आहे. आणि आपण अर्धा ते 1 तास आपण ह्याच्यात सेट होऊ देतो. आणि त्याच्यानंतर आपण बघूया आपली बर्फी कशी झाली. याला आपल्याला फ्रीज मध्ये नाही ठेवायचे, आपल्या रूम टेम्परेचर मध्येच ठेवायचंय. त्याला आपण 1-2 तासामध्ये भेटतो. आपण 1 तासच आपल्याला लागेल जास्त. बघा मंडळी छान पैकी आता सेट झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये ताटामध्ये काढून घेऊया. बघू शकता आपलं बर्फी. हे बघू जे आपण कापून घेऊ. तर मंडळी कशी वाटली आजची व्हिडिओ, आपली रेसिपी. लहान मुलांसाठी एकदम पौष्टिक आणि त्यांच्या बॉडीसाठी 1 नंबर आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही एक वेळ नक्की करून बघा. हे कारण भोपळ्याची भाजी वगैरे असं काही खात नाहीत लहान मुलं. अशा प्रकारे असं बनवून बघा. नक्की त्यांच्या शरीरासाठी भरपूर पौष्टिक आहे. आणि कमेंट मध्ये सांगा कसे झाली आजची रेसिपी.
तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.